सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य ठरतं। प्रस्तुत कार्यक्रम किम निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञातच आहे, तरी देखील या ठिकाणी सालाबादाप्रमाणे चालू असणारा नवरात्र उत्सव भगवती परांबा जोगेश्वरी नवरात्र उत्सव मंडळ शेटफळे यांच्या अथक परिश्रमातून अनेक वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातोय। त्याच्यामध्ये उत्कृष्ट कीर्तनांचं आयोजन केलं जातं। याही वर्षी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। द्वितीय क्रमांकाची सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे आणि भगवतीचं या ठिकाणी येऊन दर्शन मला प्राप्त झालेलं आहे, म्हणून मी माझं परमभाग्य समजते। विठ्ठल 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 विठ्ठल। या ठिकाणी काठमांडू नेपाळ पासून तर आपल्या या शेटफळे गावापर्यंत देवी आदि माया शक्ती जगज्जननी भवानीची ज्योत या ठिकाणी आणली जाते। गेल्या अनेक वर्षापासून विविध पवित्र स्थानावरून या ठिकाणी देवी भगवतीची ज्योत आणली जाते। याही वर्षी काठमांडू नेपाळ या ठिकाणाहून ही भगवतीची ज्योत आपल्या गावापर्यंत आलेली आहे। देवी भगवती ही ज्योतिर्मय आहे, ज्योतिर्मय आहे, प्रकाश रूप आहे, जगताला उजेड देणारी आहे, जगताचा अंधकार नाहीसा करून भोग आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारी देवी भगवती आहे। आणि तिची ज्योत जर इथपर्यंत येत असेल तर साक्षात देवी भगवतीच आपल्या गावापर्यंत आलेली आहे। त्या पवित्र स्थानावरून या ठिकाणी ज्योतिर्मय रूपाने का असेना देवी भगवती इथपर्यंत आलेली आहे आणि त्या भगवतीचं दर्शन जेही ही ज्योत घेऊन येत आहेत त्यांच्या परिश्रमातून ज्योत इथपर्यंत येते, परंतु त्या भगवतीचं दर्शन इथे असलेल्यांना सहज प्राप्त होत आहे। असं दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातोय। त्याचबरोबर या ठिकाणी खास महिलांसाठीही विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत की ज्यामध्ये वेगवेगळे भेटवस्तू दिल्या जात आहेत। रोज या ठिकाणी 1 ग्रॅम सोन्याचा नेकलेस, चांदीची गणपतीची मूर्ती, चांदीचा छल्ला, वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी जेही काही वस्तू असतील त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून दिल्या जात आहेत। तुम्हालाही माहीत आहे या ठिकाणी रोज लकी ड्रॉ चालू आहे। आपण सगळ्यांनी या पवित्र कार्याचा लाभ घेतला पाहिजे, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले पाहिजे। यासाठी या ठिकाणी जो ही लकी ड्रॉ आहे त्याच्यामध्ये 2 व्हीलर आहेत, त्याच्यानंतर चक्की आहे, कपडे धुण्याचं मशीन आहे, दळण दळण्याचंही मशीन आहे, टीव्ही ही आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जेही भेटवस्तू आहेत ते या लकी ड्रॉच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्या जात आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची सेवा ज्यांच्याकडे आहे असे श्री संजय वसंत गायकवाड, सिद्धी रोडवेज आणि त्याचबरोबर कैलासवासी विश्वनाथ तात्या गौंड यांच्या स्मरणार्थ श्री विजय कुमार गौंड यांच्याकडून या ठिकाणी या कार्यक्रमाचं मानपान दिला जातोय। या सगळ्यांच्या सहकार्यातून, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीतून, सहकार्यातून अतिशय पवित्र भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं गेलेलं आहे आणि द्वितीय क्रमांकाची सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे। या ठिकाणी तुम्हा सगळ्यांचं दर्शन तर घडलेलंच आहे, परंतु देवी भगवतीची ही सेवा घडणार आहे। देवी भगवतीची सेवा फक्त कीर्तनाच्या माध्यमातून माझ्याकडूनच होणार आहे असं नाही। विठ्ठल 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 भाग्यवान आहोत आपण की साक्षात नेपाळ इथून देवी भगवतीची ज्योत या ठिकाणी आणली जाते। भाग्यवान आहोत की अशा प्रकारचे शारदीय उत्सव, वेगवेगळे सण, वेगवेगळे उत्सव असतील हे आपल्या या भारत भूमीमध्ये साजरे केले जातात आणि हे सण आपल्याला बघायला मिळतात, त्याचा आनंद आपल्याला घेता येतो। अशा प्रकारचे सण उत्सव जे आहेत ते बाहेरच्या देशामध्ये कुठेही केले जात नाही, साजरा केले जात नाही, त्याचा आनंद उत्सव त्या ठिकाणी सगळ्यांना प्राप्त होत नाही आणि तशा प्रकारची इच्छा किंवा भाव कदाचित त्यांच्यामध्येही नसेल। आपण भाग्यवान आहोत की या भारत भूमीमध्ये हे सर्व केलं जातं। त्याच्याही पेक्षा भाग्याचं लक्षण असं आहे की आपण या भारत भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत।
भारत भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत हे भाग्याचं लक्षण का आहे? त्याचं कारण या भारत भूमीमध्ये काय आहे? म्हणतात की या भारत भूमीमध्ये संस्कार आणि संस्कृती आहे, मातृवत प्रेम करणारे लोक आहेत, त्याच्यामुळे भारत देश महान आहे. काय आहे भारत देशामध्ये? संस्कार संस्कृती आहे, म्हणून भारत देशाच्या मागे माता हा शब्द लावला जातो. बघा, इतर देशांच्या मागे माता हा शब्द लावला जात नाही, आणि लावून बघितला तर शोभणार सुद्धा नाही. चीन माता, ऑस्ट्रेलिया माता, अमेरिका शोभणार नाही. माता हा शब्द शोभतो फक्त भारत या नावाच्या मागे. कारण काय आहे? सुसंस्कार संस्कृती आणि मातृवत प्रेम करणारे लोक या देशामध्ये आहे. का म्हणून आपण भाग्यवान आहोत? कारण भारतामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. या भारत देशामध्ये काय आहे? भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. भारत देशामध्ये 108 शक्तिपीठ आहेत. भारत देशामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. भारत देशामध्ये अष्टविनायक आहेत. भारत देशामध्ये 7 मोक्षपुऱ्या आहेत. 4 मोक्षपुऱ्या सुद्धा आहेत. म्हणून भारत देश हा महत्त्वपूर्ण आहे. या देशाच्या एका बाजूला केदारनाथ आणि बद्रीनाथ बसलेले आहेत. या देशाच्या एका बाजूला रामेश्वर बसलेले आहेत. एका बाजूला द्वारिकानाथ बसलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला या भारताच्या भगवान परमात्मा जे काही आहेत जगन्नाथ, ते त्या ठिकाणी बसलेले आहेत. 4 दिसांना 4 नाथ आहेत. आणि या भारताच्या मध्यावर पंढरीनाथ बसलेले आहेत. म्हणून हा भारत देश सनात आहे. हा भारत देश सनात आहे. नाथ 4ही बाजूंना आहे आणि नाथ देशाच्या मध्यावरही बसलेला आहे. म्हणून सर्वार्थाने सनात असणारा देश म्हणजे माझा भारत देश आहे. या भारताच्या उत्तर भागाचा जर विचार केला तर भारताच्या उत्तर भागाला देवभूमी म्हटलं जातं. कारण भारताच्या उत्तर भागामध्ये देवतांनी अवतार धारण करून देवता त्या ठिकाणावर स्थित झालेले आहे. आणि भारताच्या दक्षिण भागापासून त्या ठिकाणी भारताच्या दक्षिण भागापासून जोही भाग येतो शेवटपर्यंत त्या ठिकाणी या दक्षिणेच्या भागाला संत भूमी म्हटलं जातं. देव आणि संत ज्या देशामध्ये प्रकट झालेले आहे असा पवित्र देश म्हणजे पवित्र ते कुळ पावना तो देश. 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 ते हरीचे दास जन्मा घेते. ते हरीचे दास जन्मा घेते. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. ते हरीचे दास जन्म घेते. ते हरीचे दास जन्म घेते. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. हा भारत देश पवित्र आहे. ही भारताची भूमी पवित्र आहे. कारण भगवान परमात्म्याने आणि संतांनी या भूमीमध्ये अवतार धारण केलेले आहे. भगवान परमात्मा या ठिकाणी स्थित झालेले आहे. देवी भगवतीचे 108 शक्तिपीठ या भारत भूमीमध्ये आहेत. हे 108 जे शक्तिपीठ आहेत हे कसे निर्माण झालेले आहे? शारदीय नवरात्र उत्सव आहे. आपल्याला देवी भगवतीचं आपण पूजन करतोय. देवी भगवतीबद्दल आपल्याला थोडीशी माहितीही असणं आवश्यक आहे. 108 जे शक्तिपीठ आहेत त्यांची निर्मिती कशी झालेली आहे याचा भाग
श्रीमद भागवतामध्ये आलेला आहे, देवी भागवतामध्ये सुद्धा आलेला आहे. जेव्हा भगवान भोले बाबा देवी सतीला घेऊन कथा श्रवण करण्यासाठी पृथ्वी तलावर अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये आले. राम कथा श्रवण केली अगस्त्य ऋषींच्या मुखारविंदातून. कथा श्रवण केल्यानंतर कथा संपली आणि जेव्हा पुन्हा कैलास पर्वताकडे आकाश मार्गाने जायला लागले, त्यांचं लक्ष गेलं पृथ्वी तलावर. पृथ्वीवर राम प्रभूंचा अवतार चालू होता आणि त्या अवतारामध्ये घटना घडलेली होती की सीता देवीचं हरण झालेलं होतं आणि राम प्रभू त्या ठिकाणी रुदन करत होते. भगवान राम प्रभू जे आहेत ते रुदन करत होते. भगवान राम प्रभूंना रुदन करताना बघितलं आणि रुदन करणाऱ्या राम प्रभूंना बघितल्यानंतर भगवान भोले बाबा जे आहेत त्या भगवान भोले बाबांचं लक्ष गेल्यानंतर ते सहज हसले आणि हसल्याबरोबर त्या ठिकाणी राम प्रभूंना बघून नमस्कार केला लांबूनच आणि जय सच्चिदानंद असं म्हटलेले आहे. 3.5 शक्तिपीठ कसे निर्माण झालेले आहेत आधी त्याचं वर्णन ऐका. की जेव्हा राम प्रभूंना बघून जय सच्चिदानंद म्हटले, ऐकणाऱ्यांना एक शंका निर्माण होईल की राम कथा श्रवण करून चाललेले आहेत आणि तुम्ही म्हणतायत की राम प्रभूंचा अवतार कार्य चालू होतं. शंका निरसन ऐका की राम प्रभूंचा अवतार हा एकदाच होत नाही. ज्या ज्या वेळेस पुन्हा पुन्हा चतुर्युग येतं त्या त्या वेळेस त्रेतायुगामध्ये राम प्रभू अवतार धारण करतात. जेव्हा सती बरोबर भगवान भोले बाबा गेलेले होते कथा श्रवण करण्यासाठी, नेमकी वेळ होती त्रेतायुगाची. कथा श्रवण करून जात असताना राम अवतार चालू होता. लक्ष गेलं, राम प्रभूंचं दर्शन केलं, जय सच्चिदानंद म्हटले आणि जय सच्चिदानंद म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी सतीला आश्चर्य झालं. सतीने विचारलं, नाथ तुम्ही नाथ आहात आणि तुम्ही सच्चिदानंद कुणाला म्हणत आहात? सर्व जगत निर्माण करणारे तुम्ही आहात आणि तुम्ही सच्चिदानंद कुणाला म्हणत आहात? म्हटले, देवी बघा माझे इष्टदेव ज्यांची आपण कथा श्रवण करून आलो ना त्यांचं अवतार कार्य चालू आहे म्हणून त्यांना बघून मी सच्चिदानंद म्हटलो. कारण हुबेहूब भगवान परमात्मा अशी ऍक्टिंग करतायत की जसा खरोखर सर्वसामान्य पुरुषाच्या स्त्रीचं हरण व्हावं. भगवान परमात्मा जसल्या तसं हुबेहूब कार्य करतायत. म्हणून आता त्यांच्या कार्यामध्ये व्यत्यय न आणता मी लांबूनच नमस्कार केला आणि जय सच्चिदानंद म्हटलं. देवी सतीने विचारलं, प्रभू त्यांच्याकडे बघून मला सतही दिसत नाही, चितही दिसत नाही आणि आनंदाचा तर पत्ताच. पत्नीचं हरण झाल्यानंतर झाडांना लता वेलींना विचारतायत, कुठे माझी सीता? आवाज देतायत, हे सीते कुठे आहेस तू? हे खग मृग हे मधुकर श्रेणी तुम देखी सीता मृग नयनी. खग मृग जीव जंतूंना विचारतायत, तुम्ही माझी सीता बघितली आहे का? असा सच्चिदानंद मला विश्वास बसत नाही. असा देव तुमचा. म्हटले, प्रभू भगवान परमात्मा म्हटले, देवी जर तुमचा विश्वास बसत नसेल तर जाऊन परीक्षा घेऊन या. जो तुमरे मन अतिसंदेह तो किन जाय परीक्षा लेहू. जाऊन परीक्षा घेऊन या. सती निघाल्यात परीक्षा बघायला आणि विचार करतायत कशी परीक्षा घेऊ. हा पत्नीचं हरण झालेलं आहे ना, मग मी रामप्रभूंची पत्नीचं रूप धारण करते, बघूया सच्चिदानंद असतील तर मला लगेच ओळखते. सीतेचं रूप धारण करून सती रामप्रभूंच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या आणि जेव्हा सतीला सीतेच्या रूपामध्ये बघितलं रामप्रभूंनी ओळखलं, कारण ते सच्चिदानंद आहेत. आणि ओळखल्याबरोबर हात जोडून नमस्कार केला, मा तुम्ही या ठिकाणी का आलेल्या आहात? मा तू का आई? मा तू का आई? तुम्ही का आलेले आहात? माझी माता तुम्ही आहात आणि माझ्या पत्नीचं रूप धारण करून आलेला आहात. तू काय विचारल्यानंतर त्या ठिकाणी त्या भगवतीचं नाव तुळजाई नाव पडलेलं आहे. त्या ठिकाणी देवी भगवती ज्या सती गेलेल्या होत्या त्या सतींनी मान खाली घातली. सती त्या ठिकाणून निघून गेल्या. तो बराचसा वेगळा भाग आहे, आपल्याला कामाचा भाग एवढाच आहे. त्या ठिकाणचा पुढचा भाग आपल्या कामाचा नाही. त्या ठिकाणी सतीने नमस्कार केला. पुन्हा भगवान भोले बाबांकडे निघून चाललेल्या होत्या. त्यावेळेस राम प्रभू म्हटलेले आहेत, मा आता आलेल्याच आहात तर तुम्ही या ठिकाणी विराजमान व्हा. म्हणून त्या ठिकाणी देवी भगवती सती
विराजमान झालेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी विराजमान झाल्या त्या ठिकाणी तुळजापूर आणि एक शक्तीपीठ तुळजा भवानीचं त्या ठिकाणी स्थित झालेलं आहे. बोला तुळजा भवानी माते की जय. हे एक शक्तीपीठ जे आहे हे महाराष्ट्रामध्ये. दुसरं जे शक्तीपीठ आहे 3.5 शक्तीपीठापैकी ते दुसरं शक्तीपीठ कुठे निर्माण झालेलं आहे. म्हणतात करवीर दैत्याचा पुत्र जो कोल्हासूर होता त्याने संपूर्ण लोकांना त्रस्त केलेलं होतं. सर्व देवीच्या उपासकांनी देवी भगवतीची आराधना केली आणि देवी भगवतीची आराधना केल्यानंतर देवी भगवती प्रकट झाली, असुराचा वध करू लागली. आता असुर संपणार पण हात जोडलेला आहे. रक्त ज्यावेळेस बाहेर पडलं, अशुद्ध रक्त बाहेर पडल्यानंतर शुद्ध सात्विक रक्त आणि देवी भगवतीचा स्पर्श त्या ठिकाणी घडल्यामुळे भगवतीय भाव उत्पन्न झाला आणि हात जोडून विनंती करतोय, मा मी तर मरणार आहे, तुम्ही माझा उद्धार करणार आहात, पण एकच विनंती आहे की माझ्या नावाने तुम्ही कायमचं या स्थानावर स्थित व्हा. देवी भगवतीने आशीर्वाद दिला. असुर त्या ठिकाणी मारला गेला आणि देवी त्या ठिकाणी कोल्हापूरला महालक्ष्मीच्या रूपाने आदिशक्ती जगज्जननी भवानी त्या ठिकाणी कोल्हापूरला विराजमान झालेले आहे. हे एक शक्तीपीठ आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहे. बोला जगज्जननी भवानी लक्ष्मी माता की जय. करवीर निवासिनी मैया की जय. हे दुसरं शक्तीपीठ आहे. त्याच्यानंतर देवी आदी माया शक्ती जगज्जननी भवानी माहुरगडावर निवास करते. जगज्जननी भवानी माहुरगडावर आधीच निवास करत होत्या पतीच्या सोबत आणि रेणुका देवीचा एक नियम होता. रेणुका देवी स्नानासाठी जलाशयाच्या जवळ गेलात. आजही ते सरोवर त्या ठिकाणी आहे माहुरगडावर. त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर पदरामध्ये पाणी घेऊन येत होत्या आपल्या पतीच्या देवांच्या पूजेसाठी. एक दिवस घटना अशी घडली, माँ जेव्हा त्या ठिकाणी स्नानाला गेल्या त्या सरोवरामध्ये काही स्त्री पुरुष गंधर्व आणि स्वर्गाधिक कन्या स्नान करत होते. त्यांची जलक्रीडा बघितली आणि जलक्रीडा बघितल्यानंतर पातिव्रत्य थोडं भंग झालं. परिणाम काय झाला, जे पाणी नेहमी पदरामध्ये आणत होत्या ते पाणी पदरामध्ये राहिलं नाही. त्याच्यामुळे घरी आल्यानंतर चिंता निर्माण झाली, आता पतीला काय उत्तर द्यायचं. अशा वेळेस त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींनी विचारलं, देवी आज पाणी आणलं नाही. मान खाली घातली, डोळे बंद करून ज्या वेळेस त्यांनी बघितलं ऋषवर्यांनी, त्यांच्या लक्षात आलं की आपल्या पत्नीचं पातिव्रत्य थोडं भंग झालेलं आहे, पाणी आज पदरात आलेलं नाही. क्रोध उत्पन्न झाला आणि परशुरामजींना म्हणजे रेणुका देवीचे पुत्र परशुरामजींना आदेश दिला वडिलांनी की तुमच्या मातेचे शिर जे आहे ते धडापासून वेगळं करा. पित्याच्या आदेशाचं पालन करण्यासाठी त्या ठिकाणी मान जी आहे धडापासून वेगळी केली. धड एका बाजूला, मान एका बाजूला पडलेली आहे आणि मृत अवस्थेमध्ये जेव्हा रेणुका देवी पडलेल्या आहेत त्यावेळेस आपल्या मुलाचं कार्य बघितलं आणि खुश झालेल्या वडिलांनी विचारलं, सांग तुला काय दे. म्हटले पिताश्री एकच पाहिजे. परशुरामजी म्हणतायत जमदग्नी ऋषींना, एकच इच्छा आहे की माझी माता पुन्हा जिवंत झाली पाहिजे आणि मी माझ्या मातेचं मस्तक उडवलेलं तिला माहिती पडता कामा नये. जर तुम्ही माझ्या कार्यावर खुश आहात तर मला एवढाच आशीर्वाद दे. तथास्तु म्हटल्या बरोबर त्या ठिकाणी पुन्हा माता रेणुका जीवित झाल्या. संपूर्ण जीवन व्यतीत झालं, अवतार कार्य पूर्ण झालं. जगज्जननी भवानी निघून गेल्या पण परशुरामजी मातेच्या वियोगामध्ये रडायला लागले, माँ मला दर्शन द्या, हे माँ मला दर्शन द्या. त्यावेळेस रेणुका देवीने आकाशवाणीच्या रूपाने सांगितलं की मुला बाळा मी तुझ्या मागे प्रकट होते पण तू मागे वळून बघू नको, मी सांगेपर्यंत. पृथ्वीतून देवी भगवती पृथ्वी रूपा सुद्धा आहे. पृथ्वीतून जेव्हा देवी भगवती बाहेर येऊ लागल्या, एक आख्यायिका अशीही आहे की पृथ्वीतून तेव्हा देवी रेणुका बाहेर येऊ लागल्या, परशुरामजींकडून राहवलं गेलं नाही. त्यांनी मागे बघितलं तोपर्यंत देवी फक्त मानेपर्यंत बाहेर आलेल्या होत्या आणि जेव्हा मागे बघितलं त्याच्या पुढचा भाग वरती आलेला नाही, मानेपर्यंतचाच भाग वरती आलेला आहे. आणि तेवढंच दर्शन आजही आपल्याला माहुरगडावर घडतंय. म्हणून देवी भगवतीचं एक शक्तीपीठ माहुरगडावर रेणुकेच्या रूपाने स्थित आहे. बोला रेणुका मैया की जय, रेणुका मैया की जय, रेणुका माता की जय. रेणुका माता त्या ठिकाणी
ते अर्ध शक्तिपीठ आहे नाशिक जिल्ह्यामध्ये वणी या ठिकाणी. वणीच्या गडावर ज्या ठिकाणी 7 शृंग, शृंग म्हणजे पर्वत, 7 पर्वतांच्या मध्ये देवी भगवती त्या ठिकाणी विराजमान झालेली आहे. का विराजमान झालेली आहे? एक आख्यायिका अशी आहे की मार्कंडेय ऋषींनी तप केलं आणि त्या तपाचा परिणाम देवी भगवती प्रसन्न झाल्या. त्या ठिकाणी मार्कंडेय ऋषींना दर्शन दिलं आणि मार्कंडेय ऋषींच्या वचनानुसार त्यांना दर्शन दिल्यानंतर देवी आदी माया शक्ती त्या ठिकाणी स्थित झाल्या. एक आख्यायिका अशी येते देवी भागवतानुसार ज्या वेळेस दैत्य मातलेले होते, पृथ्वीवर वाढलेले होते, अशा दैत्यांचा वध करण्यासाठी देवी भगवतीची सर्व देवतांनी आराधना केली आणि सगळ्या देवांची शक्ती एकत्र करून एक स्त्री प्रकट झाली आणि जी सगळ्या देवांची शक्ती प्रकट झाली ती 18 भुजा असलेली प्रकट झाली. कारण सगळ्या देवतांची शक्तीपासून तिचं शरीर बनलेलं होतं. प्रत्येक देवांनी आपापल्या हातातले आयुध त्या देवीला दिले. कुणी कमंडलू दिला, कुणी खड्ग दिलं, कुणी तलवार दिली, कुणी धनुष्य दिला, कुणी माळ दिलेली आहे, कुणी त्या ठिकाणी वेगवेगळे, कुणी कमलपुष्प दिलेलं आहे. अशा वेगवेगळे आयुध आपापल्या हातातले अस्त्र शस्त्र देवी भगवतीला दिलेले आहेत आणि त्या महिषासुराचा वध करण्यासाठी विनंती केलेली आहे. कारण महिषासुर या राक्षसाचा वध फक्त स्त्रीच्या हातूनच होणार होता, त्याला वरदान होते. त्याच्यामुळे देवी महिषासुराचा वध करण्यासाठी निघाली. देवी भगवतीने अनेक असुरांचा वध केला. महिषासुराचा वध करण्यासाठी गेली. महिषासुराने महिषीचं रूप धारण केलं आणि त्या रूपामध्ये देवी भगवती बरोबर महायुद्ध केलं. देवी भगवतीने त्या युद्ध करत असताना असुराचा वध केला आणि ती भगवती जी आहे ती भगवती वणीच्या गडावर म्हणजे त्या पर्वतावर जाऊन कायमची जगताला दर्शन देण्यासाठी सर्व आयुध घेऊन उभी राहिलेली आहे आणि जणू सगळ्या भक्तांना सांगते की तुमच्यासाठी मी या ठिकाणी कायमची उभी आहे. जर दुष्टांनी आंतरिक आणि बाह्य शत्रूंनी जर त्रास दिला तर मी माझ्या आयुधांनी सगळ्यांचं खंडन करेल आणि तुम्हाला आशीर्वाद नेहमी देईल. म्हणून देवी भगवती आज त्या ठिकाणी विराजमान आहे सप्तशृंगी या नावाने. बोला सप्तशृंगी मैया की जय, सप्तशृंगी मैया की जय, सप्तशृंगी मैया की जय. हे अर्ध शक्तिपीठ आहे. असे 3.5 शक्तिपीठ आहेत या महाराष्ट्राच्या भूमीवर. विठ्ठल 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 108 शक्तिपीठ आहे संपूर्ण भारत भूमीमध्ये. हे 108 शक्तिपीठ जे संपूर्ण भारत भूमीमध्ये आहे ते कसे बनलेले आहेत? म्हणतात श्रीमद देवी भागवतानुसार जेव्हा दक्षाने यज्ञ केला महादेवाचा अपमान करण्यासाठी, कारण महादेवाचा आणि दक्षाचं म्हणजे जावई आणि सासऱ्याचं थोडं खटकलेलं होतं. जावयाला बोलवायचं नव्हतं, यज्ञ केला, महादेवाला बोलवलं नाही. यज्ञामध्ये सर्व देवी देवतांना बोलवलं आणि जेव्हा यज्ञ चालू होता सतीला माहित पडलं की माझ्या वडिलांच्या घरी म्हणजे दक्ष प्रजापतीच्या घरी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्याला बोलवलेलं नाही. हट्ट करते सती, नाथ भोलेनाथ चला ना. भगवान भोले बाबांनी सांगितलं नाही देवी मी येणार नाही कारण आपल्याला बोलवलं नाही. ज्या ठिकाणी बोलवलं नाही, आनंद उत्सव असेल तर त्या ठिकाणी बोलवलं नसेल तर जायचं नाही. आणि जर काही दुःखद घटना घडलेली असेल तर नाही बोलवलं तरी जायचं असतं. कुणाचा ऍक्सिडेंट झाला असेल, कुणी वारलं असेल, कुणाच्या घरी काही वाईट घडलेलं असेल, आमंत्रणाची वाट बघायची नाही, नाही बोलवलं तरी गेलं पाहिजे. पण आनंद उत्सव असेल तर बोलवलं तर जायचं असतं. हे मानवतेचा नियम आहे. सतीला भगवान भोले बाबा सांगतायत देवी आपल्याला बोलवलं नाही. सतीने विचारलं का नाही बोलवलं? म्हटले देवी जेव्हा तुमच्या वडिलांना प्रजापती हे पद ब्रह्मदेवाने दिलं आणि तेव्हा त्या स्वागत समारोहामध्ये मी गेलो, तुझ्या वडिलांनी प्रवेश केल्याबरोबर सगळे देव जागेवर उभे राहिले पण आम्ही 3 देव जागेवर उभे राहिलो नाही, ब्रह्मा विष्णू आणि महेश. त्याच्यापैकी ब्रह्मदेवाचा राग आला नाही कारण दक्षाचे वडील, विष्णू उभे राहिले नाही म्हणूनही राग आला नाही कारण ब्रह्मदेवाचे वडील म्हणजे दक्षाचे आजोबा, पण जावई का उभा राहिला नाही म्हणून राग आला.
आता जावई उभा राहिला नाही म्हणून राग यायला नको होता, कारण जावयाचा सन्मान सासरा करतो. तुमच्याकडे कसं आहे? जावई सासऱ्याचा सन्मान करतो की सासरा जावयाचा सन्मान करतो? तसं तर दोघांनी एकामेकाचा सन्मान केला पाहिजे, पण मान जास्त जावयाला दिला जातो. का दिला जातो? हुशार आहे म्हणून, वयाने जास्त असतो म्हणून, वयाने तर कमीच असतो. कशासाठी? बोला ना. मुलगी दिली म्हणून, मुलगी दिली म्हणून सन्मान केला जातो. बरेच जगात कोणी मानत असो किंवा नसो, पण सासरवाडीमध्ये मान मिळत असतो. म्हटले देवी मी ध्यानमग्न होतो, कधी दक्ष प्रजापती आले माझं लक्ष नव्हतं, पण त्याच्यावर तुमचे वडील नाराज झाले. त्याच्यामुळे त्यांनी घोषणा केली की याच्यानंतर जर कुठे यज्ञ झाला तर महादेवाला कोणताही भाग मिळणार नाही. ते रुष्ट झाले. मी तिथून निघून आलो, पण तो राग त्यांच्या मनामध्ये आहे ना, म्हणून मला बोलवलेलं नाही. बघा, वेळ आल्यानंतर त्या ठिकाणी महादेवाने ही गोष्ट सतीला सांगितली. त्याच वेळेस अपमान झालेला असताना सुद्धा लगेच घरी आल्याबरोबर सतीला सांगितलं नाही. बघा, तुमच्या माहेरी गेलो आणि तुमच्या वडिलांनी किती अपमान. आताचे जर एखादे महादेव असले असते आणि जर सासरवाडीला गेले असते, थोडं जरी मागे पुढे झालं असतं, इकडे आल्याबरोबर लगेच म्हटले असते तुझ्या बापाच्या घरी वरणात पाणीच पाणी, डाळीचा पत्ता काय, ती गादी आणि त्या गादीवर पांघरण्यासाठी विचारच नका. काय बोलणार लगेच, पण महादेव काहीच बोलले नाही. आज वेळ आली तेव्हा महादेव म्हटले म्हणून देवी जायचं नाही. सती ऐकायला तयार नाही, म्हणून महादेव म्हटले देवी तुमची इच्छा असेल तर जा. सती निघाली, यज्ञ मंडपामध्ये आली आणि ज्यावेळेस सतीने बघितलं सगळ्यांनी मान फिरवून घेतलेली, कुणीही आपला सन्मान करत नाही. वडिलांनीही दुसरीकडे बघून घेतलं. हा अपमान सतीला सहन झाला नाही. यज्ञ कुंडाच्या जवळ सती आली आणि आल्याबरोबर सतीने यज्ञ कुंडामध्ये देह समर्पित केलेला आहे. जन्मोजन्मी शिव प्राप्त व्हावे ही एकच इच्छा श्रीहरींकडून मागितली आणि यज्ञ कुंडामध्ये देह समर्पित केल्याबरोबर सती धुधू कळत जळू लागलेली आहे. बातमी महादेवाला समजली आणि जशी बातमी महादेवाला समजलेली आहे, महादेव धावत पळत आलेले आहे, जटा आपटलेले आहे, वीरभद्राला प्रकट केलेला आहे, यज्ञ विध्वंस करण्याचा आदेश दिला आणि भगवान भोले बाबांनी यज्ञामध्ये पडलेल्या सतीचा देह उचलला, आपल्या खांद्यावर टाकला आणि वेड्यासारखं रडायला लागला. संपूर्ण त्रैलोक्यामध्ये फिरायला लागला. सतीसाठी वियोग करणाऱ्या महादेवाला श्रीहरी विष्णूने बघितलं, सुदर्शन चक्र सोडलं आणि सुदर्शन चक्र सोडल्याबरोबर देवी सतीच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. ते तुकडे झाले 108 आणि ते 108 तुकडे अहोभाग्याने आपल्या भारत भूमीमध्येच पडलेले आहे आणि 108 ठिकाणी देवी भगवतीचे शक्तिपीठ उत्पन्न झालेले आहे. बोला जोगेश्वरी मैया की जय. 108 शक्तिपीठांची निर्मिती झालेली आहे आणि देवी भगवती त्या प्रत्येक ठिकाणी स्थित झालेल्या आहेत. त्याच देवी भगवतीची शारदीय उत्सवामध्ये आपण आराधना करत असतो आणि आराधना करत असताना भावपुष्प देवी भगवतीच्या चरणावर समर्पित करत असतो. भगवान परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी उपाय आहे भक्ती. पण भक्ती कशी केली पाहिजे हेही आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला आवडेल अशी भक्ती जर आपण केली तर काहीही फायदा होत नाही. आपण जास्त संख्येने कीर्तनाला आलो म्हणजे भक्ती झाली का? सगळे भक्तियुक्त अंतःकरणानेच आलेले असतात असं खुशाल नाही म्हणते. सगळे भक्तियुक्त अंतःकरणानेच या ठिकाणी आलेले आहेत, पण काही महाभाग भक्तियुक्त अंतःकरणानेच आलेले असतात असे नाही. काहींना घरी फॅनची सुविधा नसते, इथे असते म्हणून आलेले असतात. काही जण घरी नातवंड त्रास देतात, तिथे त्यांचा त्रास सहन करण्यापेक्षा इथे 2 तास शांत बसता येत म्हणून आलेले असतात. प्रत्येकाची कारण वेगवेगळे असतात. काही जण बघायला आलेले असतात आजच्या बाई कशा कीर्तन करतात नाही का, त्याच्यासाठी काही आलेले असतील. पण काही जण प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतं. एका ठिकाणी कथा झाली आणि कथा झाल्यानंतर एक आजी आल्या आणि कथा संपल्यानंतर जशी आरती झाली, आजी आल्या. आजींनी मला असं केलं, बघताय का, मराठवाड्यातल्या होत्या, माय काय छान कीर्तन केलं. तिकडे माय म्हणायची पद्धत आहे. मी म्हटलं आजी तुम्हाला कथेतलं काय आवडलं?
आजींनी सुंदर उत्तर दिलं. म्हटले घरी झोपेच्या 2-2 गोळ्या घेतल्या तरी झोप येत नव्हती, पण इथे आलं की शांत. म्हणजे आजी कशासाठी येत होत्या? तुम्ही तशासाठी आलेला नाहीत ना? ठीक आहे मग. विठ्ठल 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 गर्दी दिसते, परंतु गर्दीमध्ये सगळे भक्तच असतात असं नाही. आळंदी पंढरपूरची वारी असेल, एखाद्या ठिकाणी नवरात्र उत्सवाची गर्दी असेल, कुठे मोठा उत्सव असेल, आज त्या ठिकाणी अनेक भक्त दिसत आहेत, परंतु ते भक्त दिसल्यानंतर सगळे भक्ती करणारेच असतात असं नाही. गर्दी असली म्हणजे त्याच्यामध्ये दर्दी भक्त असतातच असं नाही. सध्या लोकांचा एक भ्रम निर्माण झालेला आहे. म्हणतात की लोक आता परमार्थाकडे जास्त वळलेले आहेत, पण असं काहीही नाही. पूर्वी परमार्थामध्ये येणारे लोक कमी दिसायचे, कारण लोकसंख्या कमी होती. त्या पटींनी लोकसंख्या जास्त आहे, त्याचा परिणाम परमार्थामध्ये येणारे लोकही जास्त दिसत आहेत. म्हणून जास्त लोक परमार्थाकडे वळलेले आहे असं अजिबात मानायचं नाही. परमार्थाकडे लोक वळलेले आहेत, परंतु त्याचं कारण भक्तीच आहे असं नाही. गर्दी दिसते म्हणून त्याच्यामध्ये भक्तच आहे असं नाही. जर भक्तच सगळे असले असते तर आळंदी पंढरपूरला गळ्यातलं मंगळसूत्र गेलं नसतं, कुणाच्या बॅगा गेल्या, ज्या अर्थी बॅगा जात आहेत त्या अर्थी भक्तच आलेले आहेत असं वेगवेगळे प्रकारचे लोकही आलेले असतात. म्हणून सगळेच भक्त असतात असं नाही, सगळेच भक्त असतात असं नाही. एकदा महाशिवरात्रीचा पर्वकाल, आणि अशा महाशिवरात्रीच्या पर्वकालावर भगवान महादेवाचं दर्शन करण्यासाठी काशी क्षेत्रामध्ये गर्दी निर्माण झाली. ती गर्दी कैलास पर्वतावर बसलेल्या देवी पार्वतीने बघितली, आनंद झाला आणि देवी पार्वती महादेवाला म्हणतायत, नाथ बघा जगात तुमचे जेवढे भक्त आहेत तेवढे कुणाचेही नाही. देवी पार्वतीचा आनंद बघितला. भगवान भोले बाबांनी व्यंगात्मक हास्य केलं. व्यंगात्मक हास्य बघितलं आणि देवी पार्वती म्हणतायत, नाथ मी बोललेली तुम्हाला पटलेलं नाही का? तुमचे एवढे भक्त आहेत, पाय ठेवायला सुद्धा काशीमध्ये जागा नाही, एवढे तुमचे भक्त आहेत. भगवान भोले बाबा म्हटले, देवी हे फक्त गर्दी आहे. देवी पार्वतीला चेहरा उतरला. आधी स्वाभिमान वाटत होता की माझ्या पतीच्या एवढे भक्त कोणत्याही देवाचे नाहीत, हा अभिमान वाटत होता देवी पार्वतीला. आणि प्रत्येक पत्नीला असा अभिमान पतीबद्दल असला पाहिजे. पती कोणतंही चांगलं कार्य करत असेल, छोटं असेल किंवा मोठं असेल, पण प्रत्येक पत्नीला आपल्या पतीच्या कार्याचा अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. तसा एका गावामध्ये रोज सायंकाळ झाली की 5 ते 6 हरिपाठ करण्यासाठी काही महिला मारुती मंदिरामध्ये यायच्या. हरिपाठ संपला की दुसरा हरिपाठ सुरू व्हायचा. कोणता? नाथ महाराजांचा नाही, दुसरा हरिपाठ होता गप्पांचा. एक हरिपाठ झाला की गप्पांचा हरिपाठ सुरू व्हायचा आणि रोजचे विषय वेगवेगळे. आता कोणकोणते विषय असतात हे तुम्हाला सांगायची गरज, वेगवेगळे विषय. एक दिवशीचा विषय होता की कुणाचे पती किती मोठ्या पदावर आहे. एक स्त्री म्हटली, माझे पती एवढ्या मोठ्या पदावर आहेत की या ठिकाणी जेवढेही लहान लहान मुलं खेळतायत ना तेवढे सगळे मुलं त्यांच्या पुढे मान खाली घालतात. असा प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीच्या कार्याबद्दल स्वाभिमान असला पाहिजे. कॉलर इकडे असते, परंतु यांची ताट झाल्याशिवाय राहत. जर काही पतीने एखादं चांगलं कार्य केलं ना तर शेजारच्या घरात जाऊन सांगणार, तुला माहित आहे का आमच्या ह्यांनी ना असं असं केलं, त्यांना एवढा असा असा पुरस्कार मिळाला, म्हणजे लगेच स्तुती करणार. देवी पार्वतीच्या अंतःकरणामध्येही तोच भाव. भगवान भोले बाबा म्हटले, नाही देवी बघायचंय तुम्हाला, चला माझ्यासोबत. देवी पार्वतीला सोबत घेतलं आणि ज्या वेळेस मनकर्णिका घाटाच्या बाजूला येऊन उभे राहिले, चिखलामध्ये वृद्धावस्था धारण केली आणि एका वृद्धाचं रूप धारण करून स्वतःला चिखलामध्ये अडकवून घेतलं भोले बाबांनी. आणि जसं अडकवून घेतलं, पार्वती देवी एका वृद्ध स्त्रीच्या रूपामध्ये किनाऱ्यावर उभ्या राहिल्या. आवाज देतायत, अहो या, कुणीतरी या आणि माझ्या पतीला वाचवा. महाशिवरात्रीचा दिवस, एवढी मोठी गर्दी, येणा जाणारे लोक म्हणायचे, अरे वाचवा म्हातारा अटकलंय. परंतु तेवढ्यात देवी पार्वती म्हणायच्या, सावधान सावधान, माझी एक अट आहे, तुम्ही जर खरे शिवभक्त असणार तरच माझ्या पतीला हात लावा, नाहीतर माझ्या पातिव्रत्याच्या शक्तीने जळून तुम्ही भस्म होणार. लोक विचार करायला लागले, कशाला झंझटमध्ये अटकायचं,
आपण कुठे खरे भक्त आहोत? आहे महाशिवरात्र म्हणून आलेलो आहोत काशीमध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवी पार्वतीने आवाज दिला, पण खरा भक्त नव्हता म्हणून कोणीही आलं नाही. शेवटी संध्याकाळी एक खरा भक्त आला. तो म्हटला, देवी, हे मा, आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आत्ताच जातो आणि तुमच्या पतीला बाहेर काढतो. तो खरा भक्त गेला. भगवान भोले बाबांना चिखलातून बाहेर काढलं. मानेपर्यंत खाली गेलेले भोले बाबांना बाहेर काढलं. किनाऱ्यावर उभं केलं. भगवान भोले बाबांनी आणि देवी पार्वतीने सुंदर खऱ्या रूपाचं दर्शन खऱ्या भक्ताला दाखवलं. अंतर्धान झाले, कैलास पर्वतावर गेले आणि तिथे गेल्याबरोबर भगवान भोले बाबा म्हणतायत, बघितलं देवी, सगळी गर्दी होती पण दर्दी भक्त एकच होता. तसं भक्तीच्या मार्गाला चालणारे अनेक जण असतात, पण प्राप्तीच्या पहिल्या तीरावर जाणारा कोणीतरी एकच असतो. भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये क्वचिन् मां. थोडा आवाज व्यवस्थित, एवढाही वाढवू नका. श्री राधे. अगा असतेची या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीची ये पैल मेरी विपाईला निघे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां क्वचिन्मा वेत्ति तत्वतः. भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतायत, सहस्र मनुष्य भक्तीच्या मार्गावर निघतात. मनुष्यानाम सहस्रेषु, सहस्र मनुष्य निघतायत, पण प्राप्तीच्या पैल तीरावर जाणारा कुणीतरी एकच असतो, जो प्राप्तीच्या पैल तीरावर पोहोचतो. जो एकच कोणीतरी असा असतो जो भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेतो. तसं भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी खरी भक्ती आवश्यक पाहिजे. पण भक्ती कशाला म्हणतात हेही कळालं पाहिजे. भक्ती म्हणजे काय? भक्ती हा शब्द निर्माण झालेला आहे भज भज्य धातूपासून. तदाकार होणे, तदरूप होणे, एकरूप होणे, याला भक्ती म्हटलेली आहे. तुकोबरायांनी याच्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. म्हणतात, बाहेरून एक छोटासा पक्षी येतो, त्याला काही भागामध्ये कुंभारीण म्हणतात. बाहेरून आल्यानंतर, कुठेतरी घरामध्ये आल्यानंतर, माती आणल्यानंतर मातीचं घर तो कीटक बनवतोय आणि मातीचं घर बनवल्यानंतर बाहेरून आळी आणून त्या घरामध्ये टाकली जाते आणि त्या घरामध्ये टाकल्यानंतर घराचं तोंड बंद केलं जातं. पुन्हा तो येतोय कीटक, पुन्हा त्या ठिकाणी दंश करतोय, पुन्हा जातोय, पुन्हा येतोय, पुन्हा त्या आळीला दंश करतोय. त्या आळीचं पुन्हा पुन्हा चिंतन होतं की मला शरीराला दंश केला जातो. एवढं चिंतन होतं की हे चिंतन करता करता ती आळीच तो भ्रमर, तो भोंगा बनते आणि उडून जाते. तदाकार होते, तदरूप होते, चाशी एकरूप होते. तुका म्हणे आळी जैसी नुरेची वेगळी, याला म्हणतात भक्ती. याला म्हणतात भक्ती. भक्ती म्हणजे काय आहे? नारदजींनी भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या केलेली आहे. भक्ती कशाला म्हणतात? म्हणतात यथाव्रज गोपिका नाम, गवळणींनी जे कार्य केलेलं आहे त्याला भक्ती म्हणतात. डायरेक्ट व्यक्तिवाचक नामाचा उच्चार केलेला आहे नारदजी महाराजांनी. का नारदजी महाराजांनी उच्चार केला? कारण नारदजींनी बघितली गवळणींची भक्ती. नारदजींना एकदा अहंकार झाला की मी खरा भक्त आहे. जेव्हा नारदजी गेले द्वारिकाधीशांकडे, द्वारिकाधीशांनी सांगितलं, नारदजी, माझं डोकं दुखतंय, करा ना काहीतरी. म्हटले, प्रभू, तुमचं डोकं दुखतंय? अशक. म्हटले, हो नारदजी, खरंच माझं डोकं दुखतंय. माझ्या खऱ्या भक्ताच्या पायाची माती जर मिळाली ना, डोकं दुखणं बंद होईल. देता का तुमच्या पायाची माती? नारदजी म्हटले, नाही, माझ्या पायाची माती तुमच्या डोक्याला लावली म्हणजे मी रवरव नरकात पुन्हा बाहेर येणं कायमचा मुक्काम. म्हटले, कुठे दुसरीकडे भक्त दिसतोय का तुम्हाला? म्हटले, जा वृंदावनात. नारदजी गेले वृंदावनामध्ये आणि जेव्हा वृंदावनात गेले, गवळणींना सांगितलं, इकडे या गवळणींनो, द्वारिकाधीशांचं डोकं दुखतंय आणि त्याच्यासाठी तुमच्या पायाची माती देता का? गवळणींनी लगेच माती उचलली आणि देणार. नारदजी म्हणताय, थांबा जरा, एवढी घाई करू नका. तुमच्या पायाची माती द्वारिकाधीशांच्या डोक्याला लावली तर तुमची काय गती होईल याचा विचार केलाय का? नरकात पडणार, कायमचा मुक्काम नरकातच. चालेल तुम्हाला? म्हटले, नारदजी, कायमचा जरी नरक मिळाला तरी चालेल, आधी जा आणि ही माती
आमच्या प्रभूच्या डोक्याला लावा. हे ज्या वेळेस नारदजींनी बघितलं, कळालं की माझं काहीही झालं तरी चालेल, परंतु माझ्या भगवंतासाठी मी काहीही करायला तयार आहे. हा भाव, ही श्रद्धा, ही भक्ती बघितली. आणि भक्ती कशाला म्हणतात याची व्याख्या लिहित असताना भक्तिसूत्रामध्ये लगेच नारदजींनी नाव लिहिलं, यथाव्रज गोपिकानाम. याला भक्ती म्हणतात, याला भक्ती म्हणतात. भक्ती कशाला म्हणतात? उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे भक्ती कशाला म्हणतात. अत्यंतिक प्रेम म्हणजे भक्ती. सातू परम प्रेम रूपाच्या म्हणजे भक्ती. भक्ती दोन प्रकारची असते, तत्सुख सुखित्वम आणि स्वसुख सुखित्वम. सुख सुखित्वम म्हणजे काय? आपल्याला वाटेल तशा पद्धतीने वागणं म्हणजे स्वसुख सुखित्वम. आणि तत्सुख सुखित्वम म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आवडेल असं वागणं म्हणजे तत्सुख सुखित्वम. गवळणींची भक्ती होती तत्सुख सुखित्वम. आपल्याला काय आवडतंय याच्यापेक्षा ज्याची भक्ती करायची त्याला काय आवडतंय हे महत्वाचं आहे. उद्धव गेले वृंदावनात, गेल्यानंतर रडणाऱ्या गवळणींना बघितलं. गवळणींनो वेड्या आहात, अगर रोज दही दूध तूप लोणी विकण्यासाठी मथुरेला येत आहेत. लांब आहे का मथुरा? तुम्ही रोज येत आहेत, तुम्हाला कृष्णाला भेटता येत नाही, एवढं रडायची काय गरज आहे? जेव्हा उद्धवाने विचारलं त्या गवळणींनी सांगितलं उद्धवाला, उद्धव तुम्हाला माहित नाही तो आम्हाला सोडून जेव्हा गेला ना त्यावेळेस त्याने एक वाक्य आम्हाला सांगितलं होतं, मैं आऊंगा परसो. मी परवा येईन, मी परवा येईन, तुम्ही मला भेटायला या असं तो म्हटलेला नाही. तो परवा येईन असं म्हटलेला आहे. उद्धव आमचं त्याच्यावर एवढं प्रेम आहे की तो गेल्याबरोबर आम्ही प्राण सोडले असते उद्धव. पण तो म्हटलेला आहे मी परवा येईन. आजच्या पर्वाला येईन, उद्याच्या पर्वाला येईन, वर्षाच्या पर्वाला येईन की 10 वर्षाच्या पर्वाला येईन माहीत नाही, पण ज्या पर्वाला आला त्या पर्वाला जर आम्ही दिसलो नाही ना त्याला वाईट वाटेल. आणि त्याला वाईट वाटेल असं आम्हाला वागायचं नाही, म्हणून त्याने आम्हाला बोलवलेलं नाही. तो येणार आहे ना म्हणून आम्ही श्वास रोखलेले आहे की तो कधीतरी येईन. म्हणजे त्याला काय आवडतंय हे महत्वाचं आहे. या भक्तीला म्हटलेलं आहे तत्सुख सुखित्व. तसं देवाला काय आवडतंय अशा पद्धतीची भक्ती घडली पाहिजे. आणि अशा भक्तीलाच म्हटलेलं आहे थोर भक्ती. आणि तीच भक्ती संत महात्म्यांनी केलेली आहे. कशी आहे ती भक्ती? हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर आवडते देवा. हिची थोर भक्ती आवडते देवा. हिची थोर भक्ती आवडते देवा. हेची 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 थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराचे, संकल्पावी माया संसाराचे, संकल्पावी माया संसाराचे, संकल्पावी माया संसाराचे ठेविले अनंत तैसेचे
भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संकल्पावे माया संसारा हेची तोरा भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संकल्पावे माया संसाराचे प्रथम श्लोकामध्ये तुकोबराय सांगतायत की थोर भक्ती देवाला आवडणारी भक्ती कशी आहे. म्हणतात हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. देवाला आवडणारी भक्ती थोर भक्ती आहे. मनुष्याने थोर भक्ती केली पाहिजे. पण थोर भक्तीचं वर्णन श्रवण केल्यानंतर कोणती क्रिया भगवान परमात्म्याला आवडत नाही, कोणती भक्ती थोर नाही आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यावरून खरी भक्ती आपल्या लक्षात येईल. कोणती भक्ती खरी नसते. जी भक्ती आपण करतो ना ती भक्ती थोर कारण आपली भक्ती कशी आहे. आपली भक्ती जर देवाकडून काही मागायचं असेल तर आपण परमार्थ करतो. देवा या वर्षी का असे ना पण आमच्या पप्याचं लग्न होऊ दे, मी तुझ्या 5 वाऱ्या करेन. भक्ती आहे का ही. आपली भक्ती अशी आहे. काही मागायचं असेल प्रभू आता फार मोठा पेपर आहे मुलीचा आणि आता ती पास जर झाली ना तर तिचा नंबर लागला तर 2 लाख पगार मिळणार आहे. देवा तू एवढं माझ्या मुलीचं काम कर. एवढं जर तू काम केलं तर पुढच्या वर्षीची महाप्रसादाची पंगत माझ्याकडे. भक्ती आहे का ही. नाही, ही आपली भक्ती आहे. काही मागायचं असेल तर आपण भक्ती करतो, आपण परमार्थ करतो आणि त्याला भक्तीचं नाव देतो. आरती सुद्धा आपण फुकट करत नाही महाराज. आरती करत असताना सुद्धा मागण्याची लिस्ट तयार असते. कशी. सुख संपत्ती घर आवे, सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का. ओम जय जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे. भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे. ओम जय जगदीश हरे. आरती सुद्धा फुकट करत. आरतीमध्ये ही मागण्याची लिस्ट तयार असते. सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का. किती मिनिटात. क्षण में. जसं आपलं देव खाऊन बसलेला आहे किती मिनिटात. क्षणभरात एवढं कर. म्हणजे जसं आपण ऑर्डर देतोय देवाला. ही आपली भक्ती आहे. पण याला थोर भक्ती म्हणत नाही. आपण भक्ती केव्हा करतोय. दुःख निर्माण झालं की आपल्याला देव आठवतो. काही मागायचं असेल तर देव आठवतो. त्याच्यासाठी व्रत वैकल्य केले जाते. सध्या एक व्रत जोरात केलं जाते. कोणतं. पशुपती. आणि ते व्रत का केलं जातंय. खरं सांगा महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी केलं जातंय का. काहीतरी इच्छा पूर्ण करण्यासाठी. बरोबर आहे की नाही. ते व्रत केलं जातं. थोर भक्ती याला म्हणत नाही. दुःख निर्माण झालं की आपण भक्ती करतोय. भीती वाटली की भक्ती करतोय. 3 मुलं पूर्वीचा कालावधी बाजूच्या गावामध्ये टॉकीजला पिक्चर बघायला गेले. रात्री 9 ते 12चा पिक्चर. जसे पिक्चर बघायला गेले 12 वाजता पिक्चर संपला. गावाकडे निघाले. गावामध्ये काही टीव्ही नव्हती. स्वतः जवळ काही साधन नव्हतं. 3घही जण गावाकडे येत आहेत. कोणतंही साधन नव्हतं. पायी पायी यायला लागले. आणि येत असताना त्यांनी बघितलं एवढा अंधार. नेमकी अमावस्येचा दिवस. रस्त्यात अंधार. नेमकी लाईट गेलेली. रस्त्यात सुद्धा लाईट नाही. आणि यांना आठवलं काय रे तुला माहित आहे का आपल्या गावाच्या रस्त्यामध्ये जे वडाचं झाड आहे म्हणतात त्याच्या खाली कुणीतरी आहे राहत. आणि ते कुणाला अमावस्येला धरत. पण आता काय करायचं. अंधार. लाईट गेलेली. अमावस्येचा दिवस. 12चा सुमारास आपण तिकडून चाललोय. म्हटले 3 जण आहे ना चला हिम्मत करू नाहीतर
थंडीने या ठिकाणीच मरण असं तर येणारच आहे, त्याच्यापेक्षा भूताने खाल्लं काय आणि इथं मेलं. तिघही जणांनी एकामेकाचे हात घट्ट धरले, निघाले. ते झाड जवळ दिसायला लागलं, तेवढ्याच देवाचं स्मरण केलं. राम 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 राम. श्वास घ्यायला सुद्धा राम सोडला नाही. पण जसं झाड मागे गेलं, हे धावपळ करत करत झाडाच्या पुढे पळाले आणि गावामधल्या दिव्याचा प्रकाश त्यांना थोडा थोडा दिसायला लागला. तसं त्यांनी रामाला सोडलं आणि लगेच सुरू केलं तुम दिल. म्हणजे भीती होती तोपर्यंत राम, आणि भीती गेली की यांच्या धडकनमध्ये दुसरंच घुसलं. हीच क्रिया आपल्या जीवनामध्ये घडते, याला थोर भक्ती म्हणत नाही. भक्ती कशाला म्हणतात की दुःखामध्येही देवाचं नामस्मरण आणि सुखामध्येही देवाचं नामस्मरण, त्याला भक्ती म्हणतात. पण आपली भक्ती तशी नाही. कबीरजी महाराज म्हणतायत दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे कोई. जर सुखातही देवाचं नाव घेतलं तर दुःख कशाला येईल. म्हणून खरी भक्ती काय आहे, देवाला आवडणारी भक्ती कोणती आहे. एका ठिकाणी तुकोबराय वर्णन करतात. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. 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 नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस, रात्रंदिवस. तुळशी माळ गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गोपी चंदन टिळा. नामाचा उच्चार रात्र दिन, नामाचा उच्चार रात्र दिन, रात्र दिन, रात्र दिन. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. देवाला आवडणारी भक्ती कोणती आहे. म्हणतात आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला आवडणारा प्रकार कोणता आहे, नामाचा रात्रंदिवस उच्चार जो भक्त करतोय, देवाला अशी भक्ती आवडते. देवाला आवडणारी भक्ती झाली पाहिजे. आपल्या घरी पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर, पाहुणे बसल्यानंतर आपण म्हणतो थोडा चहा घ्या ना. पाहुणे जर म्हणत असतील अहो खूप घरी जाणं झालं, एवढा चहा झालेला आहे की तोंडाला छाले पडलेले आहेत, खूप उष्णता वाढलेली आहे, आता अजिबात चहा देऊ नका, तुम्ही नाही दिली तरी चालेल, चहा अजिबात करू नका, तरी आपण जर म्हणत असतात नाही आमच्या घरी चहा घेतलीच पाहिजे, चालेल का. पाहुण्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण चहा देतोय, पण पाहुण्यांच्या मनाविरुद्ध जर वागत असेल तर पाहुण्यांना आवडेल का. तसं देवाला जे आवडेल ते आपल्याकडून घडलं पाहिजे. देवाला आवडणारी भक्ती घडली पाहिजे, थोर भक्ती घडली पाहिजे.
आणि अशी थोर भक्ती कोणती आहे? तुकोबराय म्हणतात संकल्पावी माया संसाराची, पण त्याच्या आधी हीच थोर भक्ती. हेची शब्द पहिला वापरलेला आहे. हेची चकार कुठे वापरला जातो? व्याकरण दृष्ट्या ज्या शब्दाचा मागे च चा ची ची चे लावला जातो त्या शब्दावर विशेष जोर दिला जातो. हीच म्हणजे दुसरी नाही. कल्पना करा, मी तुमच्या घरी आले आणि तुमच्या घरामध्ये 3 महिला आहेत. मी तुमच्या घरात आले, तुमच्या घरामध्ये बसले, सोप्यावर समोर तुमच्या घरातल्या 3 महिला बसल्या. ठीक आहे, कल्पना करा. आणि त्या तिघींकडे बघत असताना नंतर मी एकाच महिलेकडे बघितलं आणि मी म्हटले, ताई मला तुमचाच स्वभाव आवडतो. तिघींपैकी एकीकडे बघून मी म्हटले, ताई मला तुमचाच च लावला. काय होतो याचा अर्थ? बाकीच्या दोघींचा आवडत हा अर्थ आपोआप होतो. हा अर्थ सांगायची गरज पडत नाही. तसं हीच आवडते म्हणजे दुसरी हेची थोर भक्ती आवडते देवा. थोर भक्ती आवडते, पण कोणती? संकल्पावी माया संसाराची. संसारावर जे आपण प्रेम करतोय ते संसारावरचं प्रेम संकल्पावं, संपुष्टात यावं. संसारावर प्रेम करतो त्याच्या आधी संसार कळला पाहिजे. कशाला म्हणतात संसार? बरेच जण म्हणतील, दीदी आमचे केस पांढरे झाले हो संसार करून. आता तुम्ही सांगणार आहात का संसार कशाला म्हणतात? पण ऐका, तुम्ही आम्ही संसार कशाला म्हणतो आणि संत महात्म्यांनी संसाराची व्याख्या काय केलेली आहे? तुम्ही आम्ही संसार कशाला म्हणतो? खूप पाऊस पडला, एकाचं घर वाहून गेलं. तो व्यक्ती म्हणायला लागला, काय करता हो, माझा संसार वाहून गेला. याचा अर्थ त्या व्यक्तीच्या दृष्टीने त्याचा संसार म्हणजे त्याचं घर, त्याच्या घरातल्या वस्तू. एकाचं लग्न झालं, पत्नी वारली, तो दुसऱ्यांना सांगायला लागला माझा संसारच झाला. म्हणजे याचा अर्थ त्या व्यक्तीच्या दृष्टीने संसार म्हणजे पत्नी. लग्न झाले, 25 वर्ष झाले, मूलबाळ झालं नाही, काही संसार आहे का हा? अजिबात अर्थ नाही. याचा अर्थ त्या व्यक्तीच्या दृष्टीने मुलं बाळ म्हणजे संसार. ही तुमची आमची व्याख्या आहे. पत्नी, पती, पुत्र, घर आणि घरातल्या वस्तू, संपत्ती याला आपण संसार म्हणतो. पण संत महात्मे याला संसार म्हणत नाही. संसार म्हणजे काय? जन्माला येणं आणि मरण याला संत महात्मे संसार म्हणतात. आगाऊ उपजने आणि निमने हे साचची जे का मानने, तो जीव लोको मी म्हणे संसारुहन. जन्माला येणं आणि मरण याला संसार म्हणतात. शंकराचार्य म्हणतात संसार कशाला म्हणतात? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. काय घडतंय सांगू का? पॉइंट जास्त वाढले जात आहेत. इकडे स्टेजवर 4 पट आवाज येतो, त्याच्यामुळे एकच पॉइंट वाढवा, जास्त वाढवू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. संसार म्हणजे जन्माला येणं आणि मरण याला संसार म्हटलेला आहे. आणि असाच संसारावर आपण जे प्रेम करतो की मृत्यू यायला नको, अशा संसारावर जे आपण प्रेम करतोय ते काढायचंय आणि भगवान परमात्म्यावर टाकायचं. कसं? कांदे लावतात का इकडे? शेतामध्ये कांदे लावतात का? बरं, कांदे लावत असताना जे बी आणलं जातं ते बी शेतकरी जमिनीत टाकतात आणि ते टाकल्यानंतर पाणी वगैरे लावलं की डायरेक्ट कांदे येतात का? येतात नाही. रोप येतात. ते रोप आल्यानंतर ते रोप उपटतात आणि ते रोप उपटल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी विशिष्ट जागा सोडून ते रोप लावलं जातं आणि मग नंतर त्याला खत पाणी दिल्यानंतर कांदे येतात. इकडून उपटून दुसरीकडे लावलं जातं. तसं संसारावरचं प्रेम काढायचं आणि देवावर टाकायचं. यालाच म्हणतात संकल्पावी माया संसाराची. आणि अशी भक्ती करत असताना अजिबात दुःख करायचं नाही.
ठेवलं तसंच राहायचंय अभंगाचं ठेविले अनंत तैसेची रहावे 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 चित्ती असुरावे समाधान चित्ती असुरावे समाधान ठेविले अनंत तैसेची रहावे ठेविले अनंत तैसेची रहावे चित्ती आसुदावे समाधान ठेविले आनंद तैसेची रहावे ठेविले आनंद तैसेची रहावे. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय वर्णन करतायत देवाला आवडणारी भक्ती करत असताना कसं राहायचं हे म्हणतात ठेविले अनंते तैसेची रहावे जसं देवाने ठेवलेलं आहे तसं राहायचं आहे चित्ती असू द्यावे समाधान. अभंग सगळ्यांच्या पाठाचा परिचयाचा आहे फार सोपा वाटतोय पण अभंगाचा अर्थ फार गहन आहे. जसं देवाने ठेवलं तसं राहायचं म्हणजे सोपं नाही. सोप्या भाषेत सांगू देवाने ठेवलं तसं राहायचं विंचू चावला तरी आवाज करायचा देवाला काय सांगायचंय तुकोबरायांना काय सांगायचंय जसं ठेवलं तसं राहायचंय पण आवाज करायचा सोपं आहे का हे. आपल्या घरातलं कोणी तरुण वारल्यानंतर आपण रडणार नाही. आपली जवळची वस्तू आपली जवळची व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला वाईट वाटणार नाही. अगणित घटना जीवनामध्ये घडली आपल्याला वाईट वाटणार नाही. पण हा भंग सांगतोय देवाने ठेवलं तसं करायचं सोपं आहे का महाराज. हे फक्त संतांना शक्य आहे. जसं देवाने ठेवलं ना तसं राहण्याचा प्रयत्न करायचा. काळ वेगवेगळा आहे सिद्धांताकडे लक्ष द्या. तुकोबराय गेले भगवान पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये हात जोडतायत आणि देवाला धन्यवाद देतायत. बरं झालं पत्नी थोडीशी बोलणारी भेटली. बरं झालं कर्कशात त्यांनी म्हणावं आम्ही नाही. एखाद्या ठिकाणी थोडं वाईट बोलल्या म्हणून काय झालं. ज्यांच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्यासाठी भगवंत येत आहेत काय अधिकार असेल त्यांचा. म्हणून थोडं फार बोलते ना बरं झालं तिचा स्वभाव असा आहे ना म्हणून बरं झालं मी परमार्थ करू शकलो मी भक्ती करू शकलो. त्याच्यानंतर पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये आले नरसिंहजी. नरसिंह मेहता आले. काळ वेगवेगळा आहे. नरसिंहजी ही हात जोडून त्या ठिकाणी भगवान पंढरीनाथाला म्हणताय धन्यवाद. अशी पत्नी दिली किती चांगली होती पण पत्नी वारली मी मोकळा झालो. पत्नी वारली ना म्हणून परमार्थाला मोकळा झालो. माझा परमार्थ मी करू शकलो. ती असली असती तर मन तिच्याकडे अटकलं असतं. ती नाही ना तू घेऊन गेलास बरं झालं. तुझे लाख लाख धन्यवाद आहे. त्याच्यानंतर भगवान पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये धन्यवाद देण्यासाठी आलेले आहेत नाथ महाराज. पैठण निवासी नाथ महाराज आले. भगवान पंढरीनाथाकडे जाऊन हात जोडून विनंती करतायत धन्यवाद. बरं झालं मला अशी पत्नी मिळाली अनुकूल पत्नी मिळाली. हजारो महात्मे जरी घरात आले तरी स्वयंपाक करायला नाही म्हणत नाही. माझ्या परमार्थामध्ये कोणतीही आडकाठी आणत नाही. एवढी चांगली परमार्थाला अनुकूल असणारी पत्नी तू दिलेली आहे ना बरं झालं. नाहीतर मी परमार्थ कसा करू शकलो असतो. दृष्टांत संपला. सिद्धांताकडे लक्ष द्या. काळ वेगवेगळा होता. ज्यांची पत्नी वारली तेही देवाला धन्यवाद देत आहेत. ज्यांची पत्नी जास्त बोलणारी होती
रागावणारी होती त्यांनीही देवाला धन्यवाद दिला. ज्यांची पत्नी अनुकूल होती त्यांनीही धन्यवाद दिला. पत्नी चांगली असेल, कशीही असेल, नसेल तरीही संत महात्मे जे आहे भगवान परमात्म्याला धन्यवाद देत आहेत. याचाच अर्थ प्रत्येक स्थितीमध्ये ते सुखात राहतायत. देवाने ठेवलं त्या गोष्टीला धन्यवाद देत आहेत. यालाच म्हणतात ठेविले अनंते तैसेचे राहावे. सावता महाराजांच्या भाषेत सावता महाराज म्हणतायत जशी वेळ असेल ना माणसाने तसं राहिलं पाहिजे. समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे. जसं देवाने ठेवलं तसं राहायचंय. कोई दिन हाथी, कोई दिन घोडा, कोई दिन पैदल चलना पडेगा. जशी वेळ असेल, परंतु जसा काळ जशी वेळ असेल ना त्या ठिकाणी जसं देवाने ठेवलं तसं राहायचंय. ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधानी राहायचं आहे. आणि उगाच जर तुम्ही मनाला उद्विग्नता लावून घेतली, दुःख करून घेतलं की माझंच का वाईट आहे असा जर विचार करत बसले तर त्याच्याने दुःखच उत्पन्न होणार आहे. म्हणून तसं तुम्ही अजिबात करू नका. अभंगाच्या तृतीय वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. भोगणे ते फळ संचिताचे. भोगणे ते फळ संचिताचे. भोगणे ते फळ संचिताचे. ठेविले अनंते तैसेचे राहावे. ठेविले अनंते तैसेचे राहावे. भोगणे भोगण्याचे फळ संचिताचे. भोगणे ते फळ संचिताचे. भोगणे ते फळ संचिताचे. ठेविले अनंते तैसेचे राहावे. ठेविले अनंते तैसेचे राहावे. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये तुकोबराय वर्णन करतायत. देवाने ठेवलं तसं राहत असताना जर मनाला दुःख करून घेतलं. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. उद्वेग करून घेतला. प्रत्येकाला दुःख वाटत. मी माळ घातलेली आहे, मी पंढरीची वारी करत आहे, मी कथा कीर्तनांमध्ये येते, मी सगळे व्रत वैकल्य उपवास करते, माझ्याच घरात वाईट का आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. वाईटाचं चांगलं दिसतं आणि चांगल्याचं वाईट झालेलं जेव्हा दिसतं त्यावेळेस उद्विग्नता अंतःकरणामध्ये निर्माण होते. सर्वसामान्य व्यक्तीच्या स्वभावाचं हे लक्षण आहे की मनुष्याला वाईट वाटतं. असं जर उद्वेग करून घेतला, दुःख करून घेतलं, आधीच जीवनामध्ये दुःख आहे. कसलं? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी. कोणी शरीराने दुःखी आहे, कोणी विचारांनी मनाने दुःखी आहे. कोई धन भिन रहत उदास. कुणाजवळ धन नाही म्हणून काही जण दुःखी आहे. प्रत्येकाच्या दुःखाचं कारण वेगवेगळं आहे. हल्ली लोक स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही. हल्ली लोक दुसऱ्यांच्या सुखाने जास्त दुःखी आहेत. दुसऱ्याचं सुख बघितलं की व्यक्ती जास्त दुःखी होते. एक व्यक्ती दवाखान्यामध्ये गेला आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं माझं फार पोट दुखतंय. डॉक्टरांनी चेक केलं आणि विचारलं कधीपासून पोट दुखतंय. त्या व्यक्तीने उत्तर दिलं जेव्हापासून शेजारच्याने 4 व्हीलर घेतली.
तेव्हापासून माझं पोट दुखतं. सांगा डॉक्टरांनी कोणते औषध द्यायचे की ज्याच्यामुळे यांचं पोट दुखणं बंद होईल? याचा अर्थ व्यक्ती स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही, दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुःखी आहे. पहिला मजला जोपर्यंत समोरच्याचा होता ना तोपर्यंत काहीच वाटत नव्हतं, पण जसा तिसरा चौथा पाचवा मजला पडला तेव्हापासून अंगाला ताप यायला सुरुवात झाली. व्यक्ती दुसऱ्यांच्या सुखाने जास्त दुःखी आहे. पण लक्षात ठेवा, कुणाच्या जीवनामध्ये चांगलं घडत असेल वाईट घडत असेल, जेही काही मिळतंय त्याला त्याच्या प्रारब्धाने मिळतंय, मागच्या जन्माच्या कर्माने मिळतंय. तुकोबराय म्हणतायत, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. मागच्या जन्माचं जे संचित कर्म आहे, संचित कर्म, क्रियामान कर्म, प्रारब्ध कर्म, त्या कर्माचा परिणाम आज मनुष्याला सुख आणि दुःख रूपी फळ भोगावं लागतंय. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. उपजले ऐसे गीते, उपजले ऐसे गीते, हरिमुखी गार पल चिंता, हरिमुखी गार पल चिंता. उपजले मेरे ऐसे गीते, उपजले मेरे ऐसे गीते, हरिमुखी गार पल चिंता, हरिमुखी गार पल चिंता. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मिळले ऐसे किती, मनात वाचिले पूर्व संचित केले, तया सारिखे भोगने प्राप्त झाले. भोग दोन घडे संचिता वाचोनी, भोग दोन घडे संचिता वाचोनी, भोग दोन घडे संचिता वाचोनी, भोग दोन घडे संचिता वाचोनी. करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान, म्हणून या म्हणे म्हणून एकेदू, म्हणून या म्हणे म्हणून एकेदू. करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान, म्हणून या म्हणे म्हणून एकेदू, म्हणून या म्हणे म्हणून. मागच्या जन्माचं जे संचित आहे त्याच्यानुसार मनुष्याला चांगले वाईट कर्म प्राप्त होतात, भोग भोगावे लागतात. म्हणून आपले मागच्या जन्माचे भोग वाईट असतील असं समजून त्या ठिकाणी उद्विग्न चित्त होऊ द्यायचं नाही. आणि देवाने ठेवलं तसं राहत असताना भगवान परमात्म्याचं भजन करायचं. जे भजन करणं देवाला आवडते म्हणून असं भजन सगळ्यांनी करायचं. दोन्ही हात ताट वर करायचे, दोन्ही हात ताट वर करायचे आणि भजन करत असताना टाळी वाजवून मुखाने भजन आणि हाताने टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बार रखुमाई, विठोबा रखुमाई, बार रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, रखुमाई,
पुंडलिका श्री ज्ञानदेव योगेश्वरी मारे धावत्या वेगामध्ये भगवान परमात्म्याला आवडणाऱ्या भक्तीचं चिंतन श्रवण करत असताना 3 चरणांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. देवाला आवडणारी भक्ती कोणती आहे? भक्ती म्हणजे काय आहे? संसाराची माया देवावर टाकणं म्हणजे काय? प्रत्येक स्थितीमध्ये सम कशा पद्धतीने राहायचं आहे आणि जर जीवनामध्ये दुःख असेल तर त्याचं कारण काय आहे? 3 चरणांमध्ये याचा विचार श्रवण केल्यानंतर भक्ती करताना तरी देखील जर साधकाला साधना मार्गामध्ये काही अडथळे येत असतील तर तुकोबराय म्हणतायत हे अडथळे जर आले ना तरी देखील तुम्ही तुमचा समतोल बिघडू देऊ नका. तुम्ही आपल्या परमार्थाचा आपल्या संसाराचा सुखदुःखाचा भार भगवान परमात्म्यावर जर समर्पित केला तर जीवनामध्ये तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवटचं तुका मने घालू तयावरी बार तुका मने घालू तयावरी बार तयावरी भार तुका मने घालू तयावरी भार तुका मने घालू तयावरी भार बाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंत तसची राहावे ठेविले अनंत तसची राहावे ठेविले अनंत तसची राहावे ठेविले अनंत तसची राहावे असू द्यावे समाधान
की देवाला आवडणारी भक्ती करत असताना जर जीवनामध्ये दुःख आले, संकट आले, तर संकट आल्यानंतर सुद्धा अजिबात उद्विग्न चित्त न करता आपण आपल्या जीवनाचा भार देवावर समर्पित करायचा आहे. कोणता भार समर्पित करायचा आहे? सुख दुःखाचा भार समर्पित करायचा आहे. विषय वासनांमुळे जो त्रास मनुष्याला होतो त्याचा भार भगवान परमात्म्यावर समर्पित करायचा. जन्माला येणं आणि मरणं हा संसारिक भार भगवान परमात्म्यावर समर्पित करायचा आहे. एकदा जर सगळं भगवंतावर जर समर्पित केलं तर काय होतं? अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियोक्तानां योगक्षेम वहाम्यहम. तो भगवान परमात्मा काय करतोय? अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योग क्षेम, आपलं योग क्षेम वहन करतो. काय करतो तो भगवान परमात्मा? मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात आपले आघात निवारण करण्याचं कार्य करतो. पण केव्हा? ज्या वेळेस आपण अनन्य शरण येतो, ज्यावेळेस सगळा भार देवावर टाकतो, त्यावेळेस देव सगळं सांभाळतो. अशा पद्धतीने एखादं बालक मोठं असेल, त्याला कळतं ना, आईला वाटतं आता याला कळतं, याला सांभाळण्याची गरज नाही. पण बाळ जर लहान असेल ना, अज्ञानी असेल, तर आई त्याचा सगळा भार सांभाळते. सगळा भार. कारण आईला वाटतं याला काहीच कळत नाही, याचं काहीही होऊ शकतं, पडू शकतो, लागू शकतो, काहीही याला चटका लागू शकतो, कुठे काही होऊ शकतं. आईला त्याची चिंता असते. तशाच पद्धतीने बालक बनून आपण सगळा भार जर भगवान परमात्म्यावर टाकला तर तो भगवान परमात्मा आपलं सगळं योग क्षेम वहन करतो, आपल्या मागे पुढे उभा राहतो, आपलं सगळं काही सुख दुःखाचा सांभाळ करतो. आणि भक्ताचं सगळं काही सांभाळ केल्यामुळे भक्त निश्चिंत राहतात. अर्जुनाला चिंता नव्हती. युद्ध चालू असताना दिवसभर युद्ध झालं, अर्जुन रात्री शांत झोपायचा, पण भगवान द्वारिकाधीश फेऱ्या मारायचे. एकाने विचारलं, द्वारिकानाथ तुम्हाला झोप येत नाही का? बघा पांडव किती शांत निश्चिंत झोपलेले आहेत. भगवंत म्हटले, ते निश्चिंत आहे ना, त्याचं कारण मी आहे. त्यांची चिंता मला आहे ना, म्हणून ते निश्चिंत झोपलेले आहेत. भगवान परमात्मा चिंता करताय, आता उद्या काय करायचं. भगवान परमात्म्यावर पूर्ण भार टाकला ना, भगवान परमात्मा सगळा भार सांभाळतो. आणि असा भार भगवंतावर टाकल्यानंतर कसं राहायचं आहे? म्हणतात, ठेविले अनंते कैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अशा पद्धतीने समाधान चित्ताने जर राहील, आपली भक्ती भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. याद आएगी उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. कधी ना कधी आपली भक्ती त्याच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. त्याला आपली आठवण आज नाही तर उद्या आल्याशिवाय राहणार नाही. फक्त दुःख चित्त करून उद्विग्न चिंताने जीवन जगायचं नाही. हाच संदेश या ठिकाणी तुकोबराय देत आहेत. अशाच पद्धतीचा परमार्थ घडला पाहिजे. हीच भक्ती आहे. या 9 दिवसाच्या 9 रात्रांमध्ये देवी भगवतीच्या चरणावर नवविधा भक्तीच्या 9 रात्रा जर समर्पित केल्या आणि सगळ्या प्रकारची भक्ती जर आपण केली तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये दसरा आल्याशिवाय राहणार. दसरा काय आहे? दसरा म्हणजे अंतःकरणातले राग द्वेष शत्रू आहे यांचं दहन होऊन सच्चिदानंद घन परमात्मा प्रकट होतोय. असा दसरा आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला नवविधा भक्तीच्या 9 रात्रांमध्ये देवी भगवतीची आराधना करावी लागेल. 3.5 शक्तिपीठांचं दर्शन करावं लागेल. 3.5 शक्तिपीठांना जरी जाता आलं नाही, आपल्या घरामध्ये आहेत 3.5 शक्तिपीठ. कोणते आहेत? आपल्या घरामध्ये आपली आई एक शक्तिपीठ आहे. पुरुषाच्या दृष्टीने आपल्या घरामध्ये त्याची बहीण एक शक्तिपीठ आहे, एक पत्नी त्याची शक्तिपीठ आहे आणि मुलगी म्हणजे अर्ध शक्तिपीठ आहे. असे 3.5 शक्तिपीठ प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. यांचा सन्मान जरी झाला तरी देवी भगवतीचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार. स्त्रीचा सन्मान जरी आपण शिकलो
तरी सुद्धा या नवविधा भक्तीच्या नवरात्र आपल्याला कळतील. ही नवरात्र कळे, देवी भगवतीचा जागर आपल्याला कळेल, कारण देवी भगवतीचा सन्मान सगळ्यांनी केलेला आहे. एक सांगा, रामनवमी किती दिवस? एक दिवस. हनुमान जयंती एक दिवस. गोकुळाष्टमी एक दिवस. दत्त जयंती आणि नवरात्र 9 दिवस. देवाने 9 दिवस देवी भगवतीला दिलेले आहे. देवांनीही भगवतीचा सन्मान केलेला आहे. पण आता त्याच भगवतीचं स्वरूप असलेल्या देवीचा कुठेतरी अपमान होताना दिसतोय, कुठेतरी अवहेलना होताना दिसते, अतिप्रसंग स्त्रीवर होताना दिसतोय. प्रत्येकाने आपल्या मुलांवर संस्कार घडवताना जर सांगितलं की बाहेर गेल्यानंतर तुझ्यापेक्षा मोठी स्त्री जर दिसली, आई मान, बरोबरीची दिसली बहीण मान, लहान दिसली तरी बहीण मान, तिच्यामध्ये घरातल्या एखाद्या स्त्रीचं दर्शन कर, म्हणजे तुझ्या दृष्टीमध्ये भेद येणार नाही. असा जर तू वागला तर जीवनामध्ये खऱ्या अर्थाने देवीची पूजा झालेली आहे, खऱ्या अर्थाने देवी भगवती आपल्याला कळालेली आहे. आज जी गोष्ट घडते त्याच्यावर कुठेतरी बंधन प्राप्त झालं पाहिजे. बदलापूरची घटना घडली, दिल्लीची घटना घडली, हैदराबादची घटना घडली. या ज्या घटना होत आहेत, या घटनेमुळे एका स्त्रीचा जो अपमान होतोय, आज या नवरात्राच्या दृष्टीने आपण भगवतीचं दर्शन करत असताना त्या भगवतीमध्ये देवी भगवतीमध्ये स्त्री बघितली पाहिजे. वर्गामधली मुलगी प्रत्येक तरुणाला दिसली पाहिजे, आई दिसली पाहिजे, बहीण दिसली पाहिजे, मावशी दिसली पाहिजे, आत्या दिसली पाहिजे. जर एवढी जरी भगवती कळाली तरी सुद्धा बाहेर स्त्रीवर अतिप्रसंग अजिबात होणार नाही, अजिबात होणार नाही. हीच गोष्ट कळली तर खऱ्या अर्थाने नवविधा भक्तीच्या नवरात्र साध्य झाल्याशिवाय राहणार. स्त्रीचा अपमान घडत असेल आणि घरातल्या स्त्रीला जर एखादा व्यक्ती वाघोबा म्हणून तिच्याकडे बघत असेल तर ती स्त्री वाघावर बसल्याशिवाय राहणार. आणि घरातच पुरुष एखाद्या स्त्रीकडे लक्ष्मी म्हणून बघत असेल तर ती घरातली लक्ष्मी त्या पुरुषाचे चरण दाबल्याशिवाय राहणार. ती स्त्री लक्ष्मी आहे, तीच जगदंबा आहे, ती दुर्गा आहे, ती काली आहे, ती भवानी आहे. पण तिचा सन्मान जर केला तर ती लक्ष्मी बनूनही घरामध्ये कार्य करते. म्हणून स्त्री सगळ्यांना कळाली. खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम या ठिकाणी पूर्णत्वाला जाईल. पुन्हा एकदा भगवान परमात्म्याची ही सेवा देवी भगवतीच्या चरणावर समर्पित करत असताना ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक, समस्त ग्रामस्थ सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाचा मानपान ज्यांच्याकडे होता, श्री संजय वसंत गायकवाड, सिद्धी रोडवेज, कैलासवासी विश्वनाथ तात्या गौंड यांच्या स्मरणार्थ श्री विजय कुमार गौंड यांच्याकडून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन होतं. त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे की नेपाळ या ठिकाणी देवी भगवतीची ज्योत या ठिकाणी आलेली आहे. ज्यांनी आणली त्यांना बराच त्रास झाला असेल, परंतु त्यांच्या त्रासामुळे आज जे तिथपर्यंत पोहोचले नाही त्यांना देवी भगवतीचं गावात बसून दर्शन घडते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, ज्यांनी देवी भगवतीची ज्योत एवढ्या लांबून आणलेली आहे. पुन्हा एकदा त्यांचे आभार. त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये महिलांनी उपस्थित राहावं याच्यासाठी जी खास योजना आहे, 1 ग्रॅम सोन्याचा हार, गणपतीची चांदीची मूर्ती आणि चांदीचा छल्ला, त्याचबरोबर विविध असे लकी ड्रॉचे जेही भव्य बक्षिस या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन आहे. कार्यक्रमाचं आयोजन एवढं सुंदर केल्याबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. उत्कृष्ट गायक वादक या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. बरोबर श्रीमद भागवत कथा, देवी भागवत कथा, राम कथा, शिवपुराण याच्या आधी झालेले कीर्तन, याच्यानंतर होणारे कीर्तन भविष्यात जर तुम्हाला माझे बघायचे असतील तर कथासार या YouTube चॅनलवर तुम्हाला सर्व कथा कीर्तन घरी बसल्या बघायला मिळतील. म्हणून कथासार या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचंय. या ठिकाणचा कार्यक्रम मराठी तडका या चॅनलवर सुद्धा प्रसारित केला जातोय. हेही कीर्तन तुम्हाला जसल्या तसे चॅनलवर बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि माझ्या या सेवेला मी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकार ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकार विठ्ठल जय जय
तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या पुला क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध का म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.